सर्व म्हणजे या कार्यक्रमाचे अध्यक्ष गवडे गुरुजी, प्रमुख अतिथी या गावचे प्रमुख नागरिक, सरपंच महोदय, आमचे मित्र संतोषजी गावडे आणि व्यासपीठावरील सगळे गुरुवर्य, आपण सर्वजण खरं तर सकाळपासून स्मिता गावडे बॅटिंग करते आहे, पण खरी जर फटकेबाजी चौकार षटकार जर कोणी मारले असतील, कोणी मारले? आपणही मारले. आणि मला मनापासून वाटत होतं, मला म्हणाल केतन दोन शब्द बोला, घड्याळाकडे बघितले 2 वाजत आले, म्हटलं काय या वेळेला बोलणार, पण आपा बोलल्यानंतर पुन्हा एकदा ऊर्जा निर्माण झाली. पण माझ्यापेक्षा कठीण परिस्थिती आता अध्यक्षांची आणि प्रमुख अतिथींची आहे, कारण तुमची शारीरिक स्थिती आणि मानसिक स्थिती सध्या राहिलेली नाही, हे नैसर्गिक आहे, लक्षात आलं का? तरी सुद्धा आमचे सरपंच महोदय आहेत, मी मनापासून खरं तर पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देतो, कारण त्यांना मी रोज बघतोय कुठच्या ना कुठच्या तरी कार्यक्रमामध्ये जरी असले ना तर त्यांची इकडे ना तिकडे कुठेतरी कामं असतात आणि त्या निमित्ताच्या कार्यक्रमामध्ये आपली भूमिका बजावून ते आपल्या कार्यासाठी जात असतात. परंतु खरोखरच आजच्या या कार्यक्रमासाठी खास करून अगदी ओळखला जायचं असताना सुद्धा या कार्यक्रमासाठी शेवटपर्यंत थांबलेले गावडेंसाठी एकदा टाळ्या होते. मित्र, खरंच खूप बरं वाटलं. गावडेचं ज्या दिवशी पहिल्यांदा कानात पडलं बाईंकडनं की आमच्या शाळेची 1ली ते 7वीची मुलं गेट टुगेदर करतायत, माझी छाती एवढी फुगून आली ना, मी किती आनंदी झालो होतो विचारा. खरंच खूप बरं वाटतं, कारण 10वी 12वीची डीएडची मुलं गेट टुगेदर करतात, पण मराठी शाळेची मुलं गेट टुगेदर केलेलं कधी मी ऐकलेलं नाही. त्यामुळे खूप बरं वाटतं. सकाळपासून हे वातावरण तुम्ही ज्या भावनेने एकत्र आलात आणि मूर्ती लहान पण कीर्ती महान असा आपला आमचा आपा, ज्याच्या डोक्यामध्ये स्मिताच्या म्हणण्यानुसार तो किडा डोक्यामध्ये गेला आणि तो सगळ्यांच्या डोक्यामध्ये वळवळला आणि आज तुम्ही प्रत्यक्ष रूपी सगळेजण इथे आहात, पण जे नाही आहेत ना ते तुमच्यापेक्षा अस्वस्थ आहेत, खरंच अस्वस्थ आहेत. काही योग्य कारणासाठी या ठिकाणी ते उपस्थित नसतील, पण त्यांचा लक्ष शरीराने नसते तर निश्चित काही जण या ठिकाणी मनाने या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आहेत. आपा, जरी तुझे प्रयत्न चालू असताना तू केलंच ना, खूप केलं. हे ऋणानुबंध आहे, हे ऋणानुबंध आज तुमचे ऋणानुबंध आणि तुमचे आणि शिक्षकांचे ऋणानुबंध हे आता कधी चुकणार नाही. ते काही वर्ष लांब राहिले होते, एकमेकांचे फोन नाही, संपर्क नाही, ते लांब राहिले होते, पण यानंतर शेवटपर्यंत हे ऋणानुबंध तुमचे राहणार आहे. आणि याला कारण आपण तू आहे, तुझी सगळी मित्रमंडळी आहेत, ज्याने हे सगळं केलेलं आहे ते आहे. अगदी थोडक्या कालावधीमध्ये आमच्या या सगळ्या शिक्षकांची मदत घेऊन तुम्ही खूप काही केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांना मी धन्यवाद देतो. सगळ्यांना एकच सांगेन की आनंदी राहा. मगाशी विनाने सांगितलं, खरंच आनंदी राहा. दुःख आलं तरी आनंदी राहा, एखाद्याने तुम्हाला वाईट म्हटलं तरी आनंदी राहा. आणि एकच करा, जीवनामध्ये टोकाची भूमिका कधी घेऊ नका. कोणत्याही विषयामध्ये स्वतःपासून समाजापर्यंत टोकाची भूमिका कधी घेऊ नका. आणखी एक गोष्ट करा, कधी वाद कुठेही निर्माण होऊ दे, तिथे वाईट वाटून घ्या, राग धरू नका. कारण वाईट वाटून घेतलेलं काही क्षणापुरती असतं, राग धरलेला हा बराच काळ राहतो. त्यामुळे वेगळ्या काहीतरी गोष्टी घडू शकतात. आणि जाता जाता एकच सांगेन, आपल्यापैकी गणेश शिंदे, युट्यूबवर गणेश शिंदे कोणी ऐकले? विणा, तू ऐकले, मला कळलं. आणि कोणी ऐकले? इथून मोकळे झाल्यानंतर तुमच्या युट्यूबला गणेश शिंदे टाका आणि गणेश शिंदेचं स्पीच ऐका. खरंच ऐका, 1 2 3 नाही, खरंच आहे. त्याच्यातला एक स्पीच आहे, बेंच इथेच राहतो, वर्ग सोडून जावं लागतं. बेंच इथेच राहतो, वर्ग सोडून जावं लागतं. आता मोकळे झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा नेट मिळेल ना, गणेश शिंदे टाका आणि ऐका. आणखी तुम्हाला उपदेश करण्याची काही गरज नाही. तुमच्यातले सकारात्मक ज्या काही गोष्टी असतील त्या समाजापुढे येतील. आणि मित्रांनो, तुमच्यामध्ये जे जे काही चांगलं आहे ना ते बाहेर काढा आणि त्या दृष्टिकोनातून तुमची वाटचाल ठेवा. कधीही तुम्ही अयशस्वी होणार नाही, आयुष्यामध्ये यशस्वी होणार. तुम्ही आजचा कार्यक्रम करून आपण खूप खूप मिळवणार, खूप आमच्या या सगळ्या शिक्षकांपुढे आदर्श ठेवला. आणि गावडे सर, मगापासून मला असं वाटायला लागलं या सगळ्यांना बोल मी शत्रूच्या गोटात शिरलो की काय, कुणाला कळलं?
कुणाला कळलंय? या सगळ्यांना पाहून मला वाटलं शत्रूच्या गोटात शिरलो काय. त्यावेळेचे दिवस आठवले. बांबर क्रमांक 5 आणि पेंड्याची वाडी भारत पाकिस्तानला नाही. पण ते सगळं तत्वासाठी होतं, ते सगळं आपल्यासाठी होतं, आपल्या शाळेसाठी होतं, बरोबर ना? आपण जे काय करत होतो ते आपल्या शाळेसाठी करत होतो, कुणाशी काही घेणं देणं बाकी काही नव्हतं. पण ते दिवस आठवले, सोन्याचे दिवस होते सर. खूप खूप म्हणजे आठवले की खूप भरून येतं. असो तुमच्या या कार्यक्रमामध्ये तसा माझा काही संबंध नसताना मला तुम्ही सामावून घेतलात. खरंच गावडे सर, माझ्याकडे कालपासून तसा वेळ नव्हता, पण मला आणखी जर यांना वेळ देता आला असताना तर काही ज्या त्रुटी राहिल्या ते निश्चित राहू दिल्या नसत्या. काळूची गुरुजी, समीर आणि आम्ही, पण तेवढा वेळ मिळाला नाही नियोजनाकडे लक्ष द्यायला. तरी सुद्धा नवीन असून सुद्धा तुम्ही खूप चांगले केलात. स्मिताचं मी खूप कौतुक करतो. जरी शिक्षिका जरी असतात, आमच्याकडे भरपूर शिक्षिका आहे, परंतु मात्र या माईकवर कोण यायला जास्त बघत नाही, बोलायला बघत नाही. पण स्मिताने तुमची एक बाजू खूप खूप सांभाळली. त्या स्मितासाठी एक जोरदार टाळ्या होते. आणि पुन्हा एकदा तुम्ही जे काही ठरवलं, जी एक पाऊल जे पुढे टाकलेला, त्याच्यासाठी श्रीदेवी सातेरीने, घोडेमुखाने आणि आमच्या सगळ्या पालकांनी, ग्रामस्थांनी, सरपंच तर तुमच्या सोबत असणार नाही, या सगळ्यांनी तुम्हाला सहकार्य करावं, साथ द्यावी आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात ही घोडेमुख सातेरीच्या प्रार्थना करतो. माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.